हालेलुया. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. प्रभूचं वचन अत्यंत विश्वासाने प्रभूचं वचन सामर्थ्य परमेश्वराचं वचन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. आणि म्हणून आम्ही पुन्हा देवाच्या वचनाकडे पाहत असताना प्रभूचं वचन आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. त्या प्रभूला धन्यवाद देत असताना त्या प्रभूचं गौरव करत असताना परमेश्वर काल आज आणि युगानु सारखा साधून आहे. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद करत असताना देवाचा गौरव करत असताना परमेश्वर आज आमच्याशी बोलणारा देव आहे. परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करणारा देव आहे. म्हणून आज आम्ही प्रभूला धन्यवाद देत असताना आज आम्ही प्रभूला अंगीकार करणं. जर आमच्या जीवनामध्ये प्रभूने आशीर्वाद द्यायला पाहिजे, देवाने आमच्याबरोबर सदा सर्व असायला पाहिजे, तर पवित्र आत्मा तुम्हाला मला चालवतो. आम्ही पाहतो की देवाचं वचन आता मला प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक भावाला, प्रत्येक लेकरांना म्हणते की तुम्ही पुढे जाऊन काहीतरी व्हायला पाहिजे, मला पुढे जाऊन मान सन्मान मिळाला पाहिजे, पुढे जाऊन माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद यायला पाहिजे, पुढे जाऊन माझे मार्ग मोकळे व्हायला पाहिजे. प्रत्येक आईवडिलाची, प्रत्येक लेकरांची हीच इच्छा असते की मला काहीतरी पुढे जाऊन चांगलं करायचं आहे. परंतु आज ह्या गोष्टी आमच्याकडून घडून यायचं असेल, आमच्या जीवनात आशीर्वाद पाहिजे, आमचे मार्ग मोकळे व्हायला पाहिजे, आम्हाला मान सन्मान, आमचे जीवन आशीर्वादित व्हायला पाहिजे, तर सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे, तर पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करायला पाहिजे. प्रभूची आणि आमची ओळख असणं महत्वाची गोष्ट आहे. प्रभूला आम्ही स्वतः अंगीकार करणं म्हणजे काय की त्याच्यावर विश्वास ठेवणं. आम्ही पुस्तक म्हणतो, काय म्हणतो आम्ही, विश्वास होतो, हा ईश्वर माझा विश्वास आहे, ईश्वर माझा विश्वास आहे. परंतु प्रभूचं वचन पुढे वाचत असताना आम्हाला समजते प्रभूचं वचन सांगतं मी जे तुला सांगतो ते तू काम करीत नाही. कारण मी त्याच्या पत्रामध्ये आम्ही वाचतो त्यावेळेस ही गोष्ट आम्हाला समजते, तुम्ही प्रभू प्रभू म्हणता, परंतु मी जे सांगतो ते तुम्ही का करत नाही, काय करत नाही. आम्ही प्रभू प्रभू म्हणतो, हालेलुया म्हणतो, प्रेज द लॉर्ड म्हणतो, धन्यवाद येशूला म्हणतो, जिंदा आहे खुदा, आम्ही हे पण गीत गातो, सगळं करतो, पण प्रभू जे सांगतो ते आम्ही का करत नाही. आज प्रभू जे सांगत आहे ते तुम्ही आणि मी करणं महत्वाची गोष्ट आहे. मग प्रभूचं वचन बायबल सांगतं, इतिहासाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचत असताना त्यामध्ये प्रभूचं वचन सांगतं की आज शुभवर्तमान कळविण्याचा दिवस आहे. तुम्हाला आणि मला प्रभूचं वचन सांगणं, प्रभूची सुवार्ता सांगणं, प्रभूची घोषणा करणं, प्रभूने माझ्या जीवनामध्ये जे कार्य केलेलं आहे, प्रभूने माझं जीवन जे आशीर्वादित केलेलं आहे ते तुम्ही आणि मी सांगणं महत्वाची गोष्ट आहे. आणि मग प्रभूचं वचन आम्ही वाचतो की त्यामध्ये प्रभूच्या वचनामध्ये आम्ही वाचत असताना प्रभूचं वचन सांगतं की आज जो आहे शुभवर्तमान कळविण्याचा दिवस, सुवार्ता सांगण्याचा दिवस. यशाचा ग्रंथ 52 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये वाचत असताना जो सुवार्ता सांगतो, शुभवृत्त विदित करतो, तारण जाहीर करतो, त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. जो सुवार्ता सांगतो तो नेहमी आनंदित असतो, तो नेहमी परमेश्वराच्या कृपेच्या अधीन असतो. आणि म्हणून या जगातून तुम्हाला आणि मला चालत असताना आम्हाला आशीर्वाद पाहिजे, सन्मान पाहिजे, मान सन्मान पाहिजे, तर सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, पहिले राजा मी वाचतो, पहिले इतिहास वाचतो आणि पहिला इतिहास याचा 29 अध्याय आणि 10 वचन वाचत असताना त्यामध्ये एक गोष्ट आम्हाला समजून येते. पहिला इतिहास याचा 29 अध्याय आणि 10 वचन वाचत असताना त्यामध्ये तुम्हाला आणि मला आज काय करायला पाहिजे, या वचनामध्ये आज प्रभू तुमच्याशी आणि माझ्याशी बोलणार आहे. काय म्हणते बाप प्रभूचं वचन, दाविदाने सर्व मंडळी देखत परमेश्वराचा धन्यवाद केला. तो म्हणाला, परमेश्वरा आमचा पिता इस्रायल याच्या देवा, तू सदा सर्व काळ धन्य आहेस. प्रभूचं वचन काय म्हणतो बघा, दावीद कोण होता, एक मोठा राजा होता, सर्व वैभव त्याच्यामध्ये होतं, सर्व वैभव त्याच्याजवळ होतं आणि प्रभू त्याच्याविषयी साक्ष देत आहे, माझा सेवक दावीद हा माझ्या मनासारखा सापडलेला आहे, मनासारखा आढळलेला आहे, मनासारखा मला मिळालेला आहे. याचं कारण काय की दावीदाचा जे भाव होता, दावीदाचा जो विश्वास होता, सर्व काही परमेश्वरावर होता. आणि म्हणून या ठिकाणी वचन वाचत असताना
एक गोष्ट आम्हाला समजून येते की दावीद या ठिकाणी मी वाचत असताना दावीद राजा काय म्हणतो, पहा दावीदाने सर्व मंडळी देखत परमेश्वराचा धन्यवाद दिला. सर्व मंडळी, आता मंडळी म्हणजे आधी पर्यंत आता ही आपली मंडळी आहे. पण दावीद राजाला कशावर नेमलेलं होतं? इस्रायलावर तर राजा, देवाचा विश्वास करणारा लोकांचा तो राजा होता. आणि त्या सर्व इस्रायल मंडळी समोर तो उभा राहिला आणि धन्यवाद देवाला देत. धन्यवाद काय करताय? प्रभूला देत आहे. या जगातून देवाने तुम्हाला आणि मला जर निवडलं आहे, आम्ही प्रभूला धन्यवाद दिला. आम्ही काय केलं पाहिजे? प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही प्रभूला धन्यवाद देतो, प्रभूचा गौरव करतो, प्रभूला मान सन्मान देतो, परमेश्वर तुम्हाला उचलतो आणि अधिपतीचा परमेश्वर काय करतो? तुम्हाला उचलतो आणि काय करतो? अधिपतीच्या पंक्तीवर बसवतो. याचं काम एकच आहे की मी कुणाचा धन्यवाद देत आहे? जिवंत परमेश्वराचा धन्यवाद देत आहे. ज्याने माझा उद्धार केलेला आहे, ज्याने मला मुक्त केलेला आहे, ज्यांनी माझी ओळख करून घेतलेली आहे. माझे लोक माझ्यापासून तोंड फिरवले होते, माझे लोक मला त्रास देणारे होते, माझे लोक माझे विरोधक होते, परंतु माझा प्रभू येशू याने काय केलेलं आहे? माझी ओळख करून त्याने आपल्या छायेखाली मला घेतलं. दावीद राजा काय म्हणतो? स्तोत्र सेवा 51 वाचत असताना त्यामध्ये प्रभूचं वचन सांगतं, मी जन्माचाच काय आहे? पातकी आहे. हे देवा, मी जन्माचाच पातकी आहे. आणि जन्माचा पातकी असणाऱ्या व्यक्तीला परमेश्वराने अधिपती त्या पापातून काढून अधिपतीच्या पंक्तीत बसवलेला आहे. ही देवाची कृपा आहे. हे मान सन्मान जो आहे प्रभूकडून आहे. आणि मग आम्ही पुढे वाचत असताना एक गोष्ट आम्हाला समजली. सर्व मंडळी समोर दावीद राजाने काय केलेलं आहे? परमेश्वराचा धन्यवाद केलेला आहे. का केला? दावीद राजा एक मेंढपाळ राखणारा, इशियाचा पुत्र, सर्वात कनिष्ठ मुलगा, सर्वात लहान मुलगा, आणि शमूएल देवाच्या आज्ञेप्रमाणे इशियाच्या घरी गेला आणि त्याचे पुत्र एक एक त्याच्या समोर आले. दावीद शमूएलला वाटलं की हाच इस्रायलाचा राजा होणार. आणि प्रभूंनी सांगितलं, त्याच्या अंगकाठीवर जाऊ नको, त्याच्या रूपावर जाऊ नको, मी ज्याला सांगतो त्याला तू अभिषेक. आज मंडळीमध्ये अनेक बहिणींना, अनेक भावांना देवाने अभिषेक केलेला आहे, देवाने निवडलेला आहे. याचं कारण एक आहे की देवाची तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी वेगळी योजना आहे. हालेलुया. आणि मग या ठिकाणी मी पुढे वाचत असताना आम्हाला काय दिसून येते? पहा, तो म्हणाला, हे परमेश्वरा, आमचा पिता इस्रायल यांच्या देवा. हा, प्रेज द लॉर्ड. हे परमेश्वरा, आमचा पिता इस्रायल याच्या देवा, तू सदा सर्वकाळ धन्य आहेस. आमेन. हालेलुया. काय म्हणत आहे या ठिकाणी? आपल्याला परमेश्वराचं वचन किती विश्वास नाही. तो म्हणाला, हे परमेश्वरा, आमचा पिता इस्रायल याच्या देवा. आमचा पिता इस्रायल म्हणजे काय म्हणतो तुम्हाला? आमचा पिता इस्रायल. आमचा पिता कोण आहे? इस्रायल. कोण आहे? कोणा म्हणतात इस्रायल? याकोबाला. त्याच्या देवा. देवाचं वचन बोलताना कसं बोलतो बघा आम्हाला. काय म्हणतो वचन? बरं देवा. तो म्हणाला, हे परमेश्वरा, आमचा पिता जो इस्रायल याच्या देवा, तू सदा सर्व काळ धन्य आहेस. प्रेज द लॉर्ड. सदा सर्व काळ तू कसा आहे? धन्य आहे. प्रभू धन्य आहे सदा सर्व काळ. तो काळ थोडा जास्त होता, आज काय नाही. देवाच्या लोकांनी पण तसंच पाहिजे. काय आहे? आम्ही वाचले, आम्ही वचन, आम्ही रविवारी ऐकलं देवाचं वचन. दुःख असू द्या, कष्ट असू द्या, त्रास असू द्या, आम्ही केवळ प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे. देवाचा गौरव, त्याची स्तुती आराधना करणं महत्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगतोय, इस्रायलाच्या देवा, आमचा पिता जो इस्रायल याच्या देवा, सदा सर्व काळ तुला धन्यवाद असो. आज आम्ही सदा रोजच्या दिवसामध्ये प्रभूचा धन्यवाद करतो का? एक दिवस संकट आलं, एक दिवस आजार आला, एक दिवस प्रॉब्लेम आला, आम्ही काय करतो म्हणजे का? आणि आमच्या जीवनामध्ये वाद होते आणि मग प्रभू कुठं आहे हे आम्ही विसरून जातो. परंतु प्रभूच वचन सांगतो, दाविदाला म्हणतो, सदा सर्व
धन्यवाद आहेस हे परमेश्वरा हा महिमा काय म्हणतो हे परमेश्वरा महिमा महिमा पराक्रम पराक्रम शोभा शोभा विजय विजय वैभव व वैभव ही हे तुझीच आमेन हालेलुया धन्यवाद येशूला आणि पाहतो जर आज आम्ही प्रभूच्या हातामध्ये आहे प्रभूच्या संगती आहे प्रभूच्या बरोबर आहे ही साधी गोष्ट नाही त्याच्यापासून काय आहे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे महिमा 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 म्हणजे गौरव मी जर प्रभूचा गौरव करत आहे परमेश्वर माझा गौरव काय म्हणते वचन काय सांगते मी तुला अधिपतीच्या पंक्तीत बसवीन अधिपतीच्या म्हणजे ज्या ठिकाणी लोक त्यांना मानतेत करते त्या ठिकाणी प्रभूचा दास केला त्या ठिकाणी प्रभूची सेवकांनी राहणार त्या ठिकाणी प्रभूचा मग तो कुठला आलेला आहे कसा आलेला आहे कुठल्या मौल्यातला आहे कुठल्या घरातला आहे त्याला महत्व नाही महत्व कशाला आहे तो प्रभूला ओळखणार आहे तो प्रभूला धन्यवाद देणार आहे तो देवाचा गौरव करणार आहे आणि जर देवाचा गौरव करणार आहे तर त्या व्यक्तीला परमेश्वर काय करतो बायबल काय सांगतं महिमा पराक्रम महिमा आणि पराक्रम पराक्रम म्हणजे काय विजय पराक्रम म्हणजे एक अद्भुत काम करणं देवाने तुमच्याकडे आणि माझ्याकडून अद्भुत मंडळीमध्ये काम करू दे प्रभूला तुझी बहीण कोणता भाऊ म्हणलेला की हे देवा माझ्याकडनं तू अद्भुत काम करून घे अद्भुत माझ्याद्वारे कार्य व्हायला पाहिजे यासाठी आमच्या हातून काम व्हायला पाहिजे तर आम्ही काय करायला पाहिजे प्रभूला धन्यवाद देवा तुला स्तोत्र सहित आम्ही वाचतो 115 मध्ये आणि पहिलं वचन वाचतो दावीद राजाने त्या ठिकाणी काय म्हणते वचन हे देवा आमचं नको तर तुझ्या नावाचा गौरव होते तुझं नाव धन्यवाद काय म्हणते वचन हे परमेश्वरा आमचे नको तर आपल्या नावाचे गौरव द्या दावीद राजा स्वतःला एकदम नम्र करताय किती राजा म्हटल्यानंतर काय त्याचं वैभव असेल पण तरी काम केलं हे देवा आमचं नको तर आपल्या नावाचं तुझ्या नावाचं गौरव आणि मग काय झालंय दावीद राजाने स्वतःला रिक्त केलं ती खुर्ची सोडली ते पद सोडलं ती जागा सोडली तो कोण आहे हे विसरला प्रभू समोर नम्र झाला प्रभू समोर काय झालेलं आहे नम्र झालेलं आहे आणि नम्र झाल्यानंतर बायबल सांगते या ठिकाणी वाचत असताना काय आहे मग पराक्रम महिमा पराक्रम हा शोभा काय आहे शोभा शोभा म्हटल्यानंतर आध्यात्मिक आरती वगैरे शोभा म्हटल्यानंतर आता एकदम सजवलेलं वगैरे असलं काय नाही शोभा म्हणजे काय आम्ही पाहतो माणसाला बघितल्यानंतर आम्हाला स्वतःला आनंद वाटतो बघा तुम्ही काहीतरी डॉक्टर असे असतील त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी इंजेक्शन देण्याच्या अगोदर जी 2 शब्द बोलतात ना त्याच्यामुळं अर्धा निघून जाते असं मी या ठिकाणी ऐकलेलं आहे मग आमच्यामध्ये ती गोष्ट असली पाहिजे कोणती आमचं बोलणं जे आहे त्याच्यामध्ये आशीर्वाद एक शोभा म्हणजे आम्ही बघितल्याबरोबर लोकांनी आमच्याकडे बघून त्यांना आनंद व्हायला नाही तर मी जर सुटलेला चेहरा पडलेला चेहरा वाळलेलं तोंड डोक्याला तेल नाही इकडे विस्कटलेले बाळा काय केली ही बाळा काय का कसा पाहिजे आम्ही प्रभूला शोभा आणणारे म्हणजे काय आता बाह्य रूपाने नाही आमची कर्तृत्व आमचं जीवन जे आहे प्रभूच्या सेवेसाठी असणार प्रभूच्या कार्यासाठी आणि बायबल सांगतं काय म्हणते शोभा विजय विजय आणि वैभव ज्यावेळेस एखाद्या गोष्टीवर विजय मिळवला ना तर वैभव आमचा बायबल सांगतं ज्याने माझ्या करता आपलं घर दार शेती बाडी बायको लेकर सोडून तो मला अनुसरलेला आहे ना मी त्याला विशेष करून आशीर्वाद विशेष करून सार्वकालिक जीवन देणार आता घर दार सोडणं बायको सोडणं घरदार सोडणं बहीण भावंड सोडणं ह्याचा अर्थ काय त्यांना रोडवर सोडायचा असा अर्थ नाही आज मला जर समय दिलेला आहे प्रार्थनेची वेळ आहे मी माझ्या घराचा माझ्या व्यवसायाचा माझ्या जॉबचा माझे प्रॉब्लेम जे आहे त्याचा नाही प्रभू करताची वेळ मला दिलेला आहे मग माझ्या कौटुंबिक
जीवन बाजूला टाकायचं. पहिलं प्राधान्य प्रभूला. पहिलं प्राधान्य प्रभूला देतो. पहिला वेळ प्रभूला देतो. परमेश्वर जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुमच्याकडे प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे. प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे. आमेन. ही प्रभूची कृपा आहे. देवाचं सामर्थ्य आहे. प्रभूला धन्यवाद. आणि मग बायबल काय सांगतात? विजय आणि वैभव. विजय बायबल सांगतात. दीर्घ संकट आहे का? त्रास आहे का? अजून जॉब लागला नाही का? अजून स्थळ नाही का? अजून काय टेन्शन घेऊन पळापळ करायचं नाही, गडबड करायचं नाही. सांगायचं पडतं प्रभू योग्य सगळे योग्य मार्ग. बायबल काय सांगतं? विजय आणि वैभव. विजय पाहिजे असेल तर स्तोत्र करता धीर धर. धीर धर. आणि त्याने धीर धरला तेव्हा परमेश्वराने वळून त्याच्याकडे पाहिलं. आम्ही पण धीर धरला पाहिजे. प्रभू स्वतः म्हणतो धीर धर कारण मी जगाला जिंकलेलं आहे. आम्ही धीर धरला ना सर्व लाईफ क्लिअर आहे. हालेलुया. सर्व मार्ग मोकळे आहे. कुठं पडायची गरज नाही, कुठं काय करायची गरज नाही. एकच करायचं, गुडघ्यावर यायचं, प्रभूजवळ मागायचं. त्याच्यापासून विजय आणि वैभव त्याच्याकडून आहे. आणि मग पुढं वाचत असताना आम्हाला समजून येतंय विजय वैभव विजय वैभव ही तुझीच. कुणाची? अहो दुसऱ्या तुझी कुणाची पण नाही. कुणाची आहे? बायबल काय सांगतो? विजय आणि वैभव ही तुझीच. च महत्वाचं आहे. विशेष नाम त्याला काय म्हणते? व्याकरणामध्ये ज्याला च जोडलेला आहे, एखादा शब्द जोडलेला आहे, एक विशेष आहे. काय विशेष आहे त्याच्यामध्ये? तूच. विजय आणि वैभव देणारा तूच. बाकी कोण? बाकी कोण पण नाही असं बायबल त्याचा अर्थ असा आहे. काय म्हणतो वचन या ठिकाणी मी वाचत असताना? हे परमेश्वरा आमचा पिता इस्रायल याचा देवा तू सदा सर्व काळ धन्य आहे. हे परमेश्वरा महिमा पराक्रम शोभा विजय व वैभव ही तुझीच. दुसऱ्याची कुणाची आहे का? जीवन भाऊची, कुठल्या बहिणीची, भाऊची, पाठीपाची आहे का? कुणाची नाही. कुणाची? तुझीच. परमेश्वरा तुझीच. तुझीच. आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच. आकाशात आणि पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच. ते सर्व कुणाचे? तुझेच. तुझेच. मग तुम्ही आणि मी कुणाचे? आमचे काय काय आहे? आकाश आणि पृथ्वीवर जे काही आहे ते कुणाचं आहे? जे परमेश्वराचा धन्यवाद करतात त्यांचा. या ठिकाणी बायबल वाचत असताना प्रभूचं वचन काय म्हणते पहा. परत एकदा वाचा. आकाशात व पृथ्वीवर जे काही काय विराव द्या जे काही आहे ते सर्व तुझे. ते सर्व तुझेच. हे परमेश्वरा राज्यही तुझेच. सर्वांहून श्रेष्ठ उन्नत आहेस. बस त्या ठिकाणी मी वाचतो देवाचं वचन. हे देवा राज्य पण राज्य कुणाचे खरं बघितलं तर आता राजा कोण आहे? राजा कोण आहे? दावीद राजा राजा आहे. पण दावीद राजा स्वतः काय म्हणतो? तेव्हा राज्य जे आहे ते माझं नाही. राज्य कुणाचं आहे? तुझं. हे तुझ्याकडनं मला आलेलं आहे. हे राज्य जे आहे ते कुणाकडनं आलेलं आहे? आम्ही पाहिलं दावीद राजा त्याची निवड राजा म्हणून निवड होता. कुठं होता दावीद राजा? होता परंतु रानामध्ये होता. रानामध्ये मेंढरं राखत होता. आणि त्याला संदेशाला तुला बोलवलेलं आहे. तुला तुझ्या घरी कोणतरी आलेला आहे. बोलवलं तरी विचारलं कोण आहे? कोण आहे? तो अभिषेक करणारा जो देवाचा दास आहे तो तुला बोलवत आहे. दावीद राजाने गेला आणि दावीद राजाला देवाचा अभियान केला आणि इस्रायलाचे राजे तुम्ही आहात असं म्हटल्याबरोबर दावीद राजाच्या अंगामध्ये पवित्र आत्म्याचा शिरकाव झाला. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी बायबल सांगते सर्व राज्य आज तुमच्या घरामध्ये सगळं घरदार आता
म्हणू का? मी म्हणू का ताई तुमचं नाही तर घर तुमचंच असं म्हणत का? कोण म्हणत का? नाही म्हणत का? देवा त्याला तो परमेश्वराचा खऱ्या अंतःकरणाने धन्यवाद करतो, खऱ्या हृदयाने धन्यवाद करतो. प्रभूचं वचन बायबल सांगतं, प्रभूचं वचन बायबल सांगतं. काय सांगतो बायबल माहिती का? देवाचं वचन राज्य ही हेच. आता कुठे तुम्ही घर बांधायचा विचार केला नाही तर मी अजून एक आमच्या बाजूने घर आता मी राहतो हे सुद्धा अजूनपर्यंत माझ्या भावाच्या नातवंडालाच माझं त्यांच्या डोक्यात माझ्या डोक्यात आहे. त्यांना द्यायचं खर्च माझा किती देऊ द्या. का आमच्यामध्ये जगातल्या गोष्टीचा लोभ नसायला पाहिजे. परमेश्वर तुमच्यासाठी दार उघडणार, परमेश्वर तुमच्यासाठी दार उघडणार. आणि मग देवाचा गौरव करत असताना हे किती मोठा अनुवचन आहे. देवाला सांगत आहे प्रभू या जगामध्ये माझं काय पण नाही, आकाश आणि पृथ्वीवर जे काय आहे सगळं तुझंच, राज्य पण घोडे रथ काय हे त्याच्याजवळ होतं ते सगळं कुणाचं आहे? राजा म्हणतो हे देवा हे सगळं तुझंच आहे, माझं काय बी नाही. मी कसा आहे? रिकामा आहे. जो रिकामा राहतो ना परमेश्वर त्याला भरत जातो. जो रिकामा राहतो परमेश्वर त्याला भरत जातो. हे देवाचं वचन आहे. बायबल सांगतं आणि वचन वाचत असताना आम्हाला समजतंय. आता मी राजा असताना मी जर म्हणत आहे माझं नाही हे कुणाचं आहे? परमेश्वराचं आहे. मग माझ्याजवळ काय राहिलं का? नाही. मग देवाने त्याला सोडलं का? पुढे जाऊन दावीद राजा काय म्हणतो स्तोत्र 23 मध्ये, हे देवा माझे पात्र कायच करू नव्हते त्याला. हालेलुया. 23 अध्याय वाचतो त्याच्यामध्ये वचन आहे बघा 4 का 5 वचन आहे आणि त्यामध्ये प्रभूचं वचन सांगतंय. काय म्हणते वचन? स्तोत्र संहिता त्याचा 23 अध्याय वाचा. ज्याच्याजवळ साहेबाबद्दल तुम्ही वाचा. हा 5 वचन काय म्हणते पहा. हा माझे पात्र काठोकाठ भरून. पात्र म्हणजे पात्र म्हणजे पात्र म्हणजे काय म्हणतो ना येण्याच्या घरात वाचत असताना आम्हाला समजून येते हे देवा आम्ही काय आहे? माती आहे. तू आमचा काय आहे? कुंभार आहे. कुंभाराच्या हातामध्ये घडवणाऱ्या हातामध्ये माती आहे. तो जसा पाहिजे तसं काय करतो? पात्र तयार करतो. त्याला पाहिजे तसं तो पात्र काय करतो? तयार करतो. आठवते का? हा वाचा. किती हिरवया? 18. हा वाचा. मोठे बोलायचं. हिरवयाचा ग्रंथ 18 अध्याय आणि 1 पासून काय वचन? हिरवयाला परमेश्वराचा मी कुंभाराच्या घरी गेलो. बस ते त्याच्या हाती असतात बिघडलं. पुढे वाचत असताना त्याच्यामध्ये असलेलं आहे हे परमेश्वरा तूच आमचा काय आहे? तूच आमचा काय आहे? निर्माण करता आहे. तूच आम्हाला घडवणार आहे. तू आमचा काय आहे? आम्ही बिघडलेलं पात्र होतं. कसं होतं? बिघडलेलं पात्र होतो. परंतु प्रभूचं वचन सांगतं ज्या त्याच्या हातामध्ये आम्ही गेलो बिघडलेल्या पात्राला त्यांनी काय केलेलं आहे? परमेश्वर तुमचा माझा कुंभार आहे. आम्ही बिघडलेला होतो. परमेश्वर आपल्या हातात घेतलं बिघडलेल्या पात्राला तरी तोडलं मोडलं याचा अर्थ काय? आम्ही पश्चाताप केला रडलो. आमचं अंत्यकरण फुटलं त्यांनी परत बोलवलं आणि तुम्हाला एक चांगलं पात्र. आणि मग दावीद राजा म्हणतो हे देवा माझं पात्र मी स्वतः पात्र म्हणजे मी स्वतः काय झालेलं आता काठोकाठ भरलेला आहे. बिनकाम आहे का? आपण कधी बिनकाम व्हायचं नाही. लक्ष द्या. कधी बी 10 रुपये का आपल्याजवळ ठेवायचे
5 रुपये मला ठेवायचे का? बायबल सांगतं तुझ्याजवळ जे आहे ते आता बहुपट वाढणार. तुझ्याजवळ उत्पत्तीचा ग्रंथ 30 अध्याय आणि 30 वचन वाचत असताना तुझ्याजवळ जे आहे, तुझ्याजवळ जे थोडकं आहे ते आता बहुपट वाढणार. आमच्याजवळ काय थोडकं आहे? हे देवा 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, 5,000 आहे, 10,000 आहे, 1 लाख आहे. परमेश्वर त्याचं काय करतो? बहुपट माझे पात्र बनलेलं आहे. परमेश्वर आमचं पात्र दुष्काळ पडलेला आहे, दुष्काळ पडलेला आहे. एक देवाची सेविका होती, संदेशाची एक पत्नी होती आणि दुष्काळ पडलेला आहे. तिने प्रार्थना केली, देवा आता काय करणार? एवढं माझ्याजवळ चांगलं पीठ आहे, थोडस तेल आहे, हे खाणार मी, माझा मुलगा खाऊन काय करणार? आता कितीतरी लोक होते, कितीतरी लोक होते. देवाचा संदेश का कुणाच्या घरी गेला? कुणाच्या घरी गेला? त्या विधवासीच्या घरी गेला. तिला सांगितलं तुझ्याजवळ काय आहे ना ते मला लवकर करून आण, खायला घाल, मी उपवास आहे. तिला विचार केला नाही, केले माझ्याजवळ एवढंच आहे. मी सांगितलं आणि खाल्लं आणि सांगितलं तुझ्याजवळ काय आहे? मी सांगितलं माझ्या घरात थोडंसं तेल त्याच्याशिवाय आता आणि थोडंसं पीठ त्याच्याशिवाय पाहिजे. आणि जो खाऊन कुठं झाला त्यांनी सांगितलं आता तुझ्याजवळ किती भांडे आहे? त्याने सांगितलं सगळे भांडे आहे, सगळे पात्र घेऊन ये. त्यांनी काय केलं? सांगितलं तेल वतायला सुरुवात कर, तेल वतायला सुरुवात कर. पात्र काय केले? भरत गेले, भरत गेले. अजून सांगितलं शेजारी पाजाऱ्याकडनं पण घेऊन ये पात्र. आज परमेश्वराचं वचन तुम्हाला मला ते सांगत आहे की शेजारी पाजारी आहेत जे आमच्यामध्ये असणारे पवित्र आत्मा आहे. हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. आमच्यामध्ये जो असणारा देवाचा आत्मा आहे इतरांना देखील प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणून तुमच्याजवळ जे आहे आम्ही इतरांना देणारे व्हायला म्हणून देवाचं वचन या ठिकाणी मी वाचत असताना आम्हाला समजून येतं. या ठिकाणी पाहतो की देवा या ठिकाणी हे परमेश्वरा राज्य हे तुझे, सर्वाहून तू श्रेष्ठ व उन्नत आहे. सर्वाहून तू काय आहे? श्रेष्ठ आणि उन्नत आहे. परमेश्वराचं वचन सर्वाहून तू काय आहे? श्रेष्ठ आणि उन्नत आहे. आणि पुढच्या वचनामध्ये तुम्ही आणि मी अंडरलाईन करून तुमच्या बायबलमध्ये काय म्हणते पहा त्या ठिकाणी धन आणि मान. मनुष्य कसा पळत आहे या जगामध्ये? बघा तुम्ही जगामध्ये मनुष्य पळत आहे, धनाच्या मागे लागलेला आहे. धन आणि मान तुझ्यापासूनच प्राप्त होता. हालेलुया. धन व मान हे तुझ्यापासून. पैशाच्या मागे पळायचं नाही, पैसा आपल्या मागे पळायला. हालेलुया. धन व मान हे तुझ्यापासूनच. प्रभूचं वचन विश्वास नाही, प्रभूचं वचन विश्वास नाही. पुष्कळ लोक म्हणजे मी एवढी प्रार्थना करते, मी एवढा प्रार्थना करतो, मग असं का? किती कर्ज आहे, किती अडचणी आहे, किती त्रास आहे, किती दुःख आहे, किती क्लेश आहे. ते थोड्या दिवस आहे. दुःख जे आहे थोड्या दिवस आहे, थोड्या काळापर्यंत आहे. प्रभूचं वचन सांगतं धीर धर, कारण मी जगाला जिंकलेला आहे. आज परमेश्वर या वचनाद्वारे तुमच्या माझ्या जीवनात कार्य करत आहे. आम्ही केवळ धीर धरला पाहिजे, आम्ही प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे. धन त्याच्या हातात आहे. नव्या करारामध्ये देवाचं वचन सांगतं एकाच्या हातात ते सोपवून दिलं होतं. परमेश्वरने वधस्तंभावर आपला प्राण देऊन रक्त सांडून त्याच्या हातात जे होतं हे त्याने परत आपल्या हातामध्ये घेतलं. आणि बायबल सांगतं ज्याला पाहिजे त्याला मी देणार, ज्याला पाहिजे त्याला मी देणार. आता प्रभूला पाहिजे त्याला देणार. मग प्रभू पाहतो कुणाला देणार आहे? जो त्याचा खरा अंतःकरणाने धन्यवाद करत आहे. प्रभू हे सगळं तुझंच आहे, सगळं तुझंच आहे. मला जर वाटतं मी चर्चेकडे एवढं दिलेलं आहे, मी एवढं काढून एवढं दिलेलं आहे, असं केलं आहे आणि मग हे झालं ना मग त्याला उपयोग. पण प्रभू माझ्याजवळ होतं ते मी दिलेलं आहे. माझ्याजवळ कुणाचं आलं होतं? नोकरी कुणाकडनं लागली, मग पगार कुणाकडनं मिळाली, मग मी प्रभूला दिलं तर काय प्रॉब्लेम आहे? सगळं कुणाकडचं आहे?
मग दावीद राजा सांगतो धन व मान तुझ्यापासूनच आहे व तू सर्वांवर तू प्रभुत्व करतोस. सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहे. लोकास थोर करणे व सर्वांस सामर्थ्य देणे तुझ्याच हाती आहे. थोर करणं आणि सामर्थ्य देणं प्रभूला धन्यवाद देणार. जर तुम्हाला मान सन्मान थोर व्हायचा असेल प्रभूला धन्यवाद. देवा माझं कायच नाही, तुम्ही म्हणा हे देवा हे घरा तुझंच. त्याला भाऊ म्हणला म्हणून आपण घर तुझंच घरच्या मनाने म्हणायचं. हे घर तुझंच म्हणणार का? देव तुम्हाला तुमचं घर देणार. प्रभूचं वचन अंतर्गत विश्वास नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. जोपर्यंत ही गोष्ट आम्हाला बघा राजा असताना तो काय म्हणताय बोलणं सर बोलून जातो पण कृतीमध्ये घडवणं खूप महत्वाचं आहे. आता मी जर म्हटलं माझी गाडी अर्जुनचीच असं म्हणून गेलो मग ती खरी झाली का? अर्जुनची गाडी झाली का? बोलून गेलो झाली का? घेऊन टाकणं चावे घेऊन हाताला घेऊन जातो तेव्हा ती आता सगळ्याचे घर माझीकडे सगळे देणार आहे का तुम्ही? नाही. त्याचा उद्देश असा नाही. त्याचा उद्देश आमचा विश्वास पाहिजे. देवा हे माझं पद आहे ना या गोष्टी माझ्यासमोर केर कचरा आहे. प्रभूचं वचन बाहेर टाकायच्या पत्रामध्ये विषय सांगितलेलं आहे. त्याने स्वर्गात वैभव सोडलं त्या गोष्टीसाठी त्यांनी काय केलेलं आहे? त्या गोष्टी त्यांनी काय केलेलं आहे? केर कचरा. ही जे पद आहे ना एवढं मोठा पावा हे जे काय आहे ना हे ज्यावेळेस आम्ही त्याला केर कचरा लिहितो परमेश्वर उचलायला परमेश्वर काय करतो आम्हाला उचलायला सुरुवात करतो. आणि म्हणून आज आम्ही देवाचं गौरव करत असताना प्रभूला धन्यवाद देत असताना प्रभूची स्तुती आराधना हे जे काय करत असताना प्रभू तुमच्या बरोबर माझ्या बरोबर आहे. प्रभूला म्हणा देवा सामर्थ्य देव काम तुझ्या हातात आहे. मनुष्याला थोर करायचं तुझ्या हातात आहे. ही देवाची देवाचं सामर्थ्य आहे. म्हणून आज प्रभूने मला या ठिकाणी बसल्यामुळे देवाचं वचन केलं. देवाचं सामर्थ्य आहे. पाहिलेलं आहे प्रभू महान आहे. आज यादा येतो प्रभूला धन्यवाद देवाचं गौरव करतो. प्रभूला म्हणतो देवा आज मंडळी तुझ्या चरणाजवळ हात जोडत आहे प्रार्थना करतो. हे सगळं जे आहे ते तुझ्यापासून आलेलं आहे. हे सगळं जे आहे माझ्याजवळ कुणापासून आलेलं आहे? एक गोष्ट आहे की प्रभूंनी आमच्याजवळ जे आहे ते सर्व कुणाचं आहे? म्हणून या वचनाच्या वर तुम्हाला मला आशीर्वाद त्याच्या नावाला